रोहन माने मुकुंदला तिकडे बोलवा. परत एकदा खेळून काढलेला चेंडू पॉइंट. एक निर्धाव चेंडू राहुल हेगडे यांचा लेगच्या दिशेने लेग पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षण अजित साठे एक चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. परत एकदा नेट विकेट आणि राहुल कानडे बाद होत आहेत ते शून्यावर. राहुल कानडे हे नको युट्यूब आहे, युट्यूब आहे भांडणं बिडणं काय हे नको का बस, नको तसलं काय काय करू नको, निवांत बस. आणि एक आउट दोन. राहुल हेगडे मैदानात आलेला आहे तो 73 धावाची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा भागातील पिच हिट्टर फलंदाज प्रशांत दळवी. एक मोठी अपेक्षा त्यांना त्यांच्या संघाला आहे त्यांच्याकडून. समोर आहे तो कर्णधार, स्वतः कर्णधार या सामन्यासाठी प्रशांत दळवे. समोर आहे तो महेश कल्ले, एक मोठी खेळी करण्याची क्षमता असलेला खेळाडू महेश कल्ले. महेश प्रशांत प्रशांत परत एकदा खेळून काढलेला आहे चेंडू पॉइंटच्या दिशेनं. बॉल खाली आहे तो पप्पू सनगर. इकडे युट्यूबला येईल वांद तिकडे कर. चालू केलास परत एकदा महेश कल्ले. आणि महेश कल्ले यांच्या बॅटमधून चेंडू 2 धावा टिकलेर 2. महेश कल्ले एक मोठी खेळी करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. बरेच सामने त्याने जिंकून दिलेले आहेत. या स्पर्धेमध्ये त्याने एक अर्धशतक ही फलका मारलेला आहे. आणि चेंडू परत एकदा सीमारेषा. रन रेटवर संदीप पसारे स्पोर्ट 1 नंबरला आहे. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो. अजून पहिलं षटक चालू आहे राहुल हेगडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद किती धावा 2 एक होर 1 आउट 7. सिटी प्राइड मल्टी हॉस्पिटल कागल, अलास्कर मोबाईल, फायरवर्क्स, SS मोबाईल कम्युनिकेशन, सज्जन पवार, कुशाल कानडे, उमेश पाटील या सर्व देणगीदारांचे आम्ही सेल पेल टुर्नामेंट तर्फे हार्दिक हार्दिक आभार. बॉलिंग साठी आलेला आहे तो संतोष कोरवे. आणि चेंडू ऑफ स्टंपला थोडासा बाहेर असलेला आहे. पंचांचा निर्णय वाईट बॉल. संतोष कोरवे गोलंदाज. प्रशांत दळवी टू संतोष कोरवे. परत एकदा संतोष कोरवे चांगला टप्प्या
आता जाताना कशाने गाडी परत एकदा सलग दोन चेंडू निर्धाव. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर सलग दोन चेंडू निर्धाव टाकतोय ते संतोष कोरवी. आता मात्र चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी प्रशांत दळवे. एक मोठा फटका म्हणावा लागेल तो. कव्हरच्या डोकीवरून सरळ. काय झालं बॉल? नवीन बॉल. कमिटी अक्षय बॉल घ्या. बॉक्स मध्ये ठेव बॉल आणि नवीन देत येणार नाही. प्रशांत एक एक. अक्षय बॉल ठेवा. अक्षय ए दादू बॉल दे. चक्रम आहेत. थोडा बॉल टाकाय ना तुला. संतोष कोरवे पहिलं 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक कव्हर पॉइंटच्या डोकीवरून सलग षटकार मारतोय तो. तिसऱ्या चेंडूवर प्रशांत दळवे. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. एकच धाव. चांगला चेंडू सुलवर पद्धतीचा सुलवर ब्लॉकल होता. नीटचा काय प्रशांत दळवे यांना समजला नाही. एक धावेसाठी एक धाव काय रोखू शकत नाहीत. परत एकदा खेळून काढलेला आहे पॉइंटच्या दिशेनं. आशिष हवल आहेत बॉल खाली. परत एकदा निर्धाव चेंडू. षटक संपतय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16. 2 ओव्हर 1 आऊट 16. राहुल कानडेच्या रूपानं पहिली विकेट गेलेली आहे. 0वर राहुल कानडे आऊट गेलेले आहेत. आता आलेला आहे गोलंदाजीसाठी ते साद पिंजारे. तुम्ही किती जिंकला था गैनीनाथ? तुम्ही किती जिंकला था? एक हरला. 2 हरला था 3 जिंकला था. आम्ही पण 3 जिंकल्या 2 हरल्या. साद पिंजारे तो महेश कल्ले. एक चांगली गोलंदाजी केलेली होती साधने याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये.
लांब लचक आतापर्यंत स्पर्धेतला सर्वात मोठा षटकार, लांब लचक षटकार मारलेला आहे तो महेश कल्ले याने. 50 धावांचं टार्गेट आहे त्यांचं वैयक्तिक या स्पर्धे. बॉल पाहिजे आणि बॉल देऊ. आलेला आहे, चेंडू आलेला आहे. परत एकदा मारलेला आहे चेंडू लांब बघायचा. आशिष हावळ आहे, बॉल खाली. एकच धाव, एकच धाव. चांगली क्षेत्ररक्षण आशिष हावळ यांच्याकडून. मोठा फटका मारण्याच्या नादात महेश कल्ले बीट होतात, ते एक धाव कर वाचवू शकत नाहीत. परत एकदा प्रशांत दळवे परत एकदा बीट होत आहेत. परत एकदा चेंडू खेळायला बघायचा आहे. चेंडू खाली आहे तो विजय दाभाडे. परत एकदा महेश कल्ले. महेश कल्लू तो महेश कल्ले टू साद पिंजारी. परत एकदा उंच मारलेला आहे, बॉल खाली आहे तो अजित साठे आणि मोठा कॅच. एक मोठा झटका महेश कल्लेच्या रूपानं. अजित साठे, अजय साठे एक चांगला कॅच पकडलेला आहे त्याने. कॅचचं महत्व त्यांना माहिती होतं. महेश कल्लेचा कॅच होता, जर हा कॅच सुटला असता तर त्यांना किती महागात पडला असतं. फलंदाजीसाठी आलेला आहे ते उत्तम वड, अष्टपैलू खेळाडू उत्तम वड. आता मात्र जबाबदारी आलेली आहे ते प्रशांत दळवे यांच्यावर. परत एकदा मोठी जबाबदारी. गेल्या सामन्यातही त्याने एक आकर्षित फलंदाजी केलेली होती. षटक संपतय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24. 3 ओव्हर 24, 2 आउट. दोन्ही मोठं झटका महेश कल्ले व राहुल कानडे. 3 ओव्हर 24. 24 चेंडू मध्ये अजून त्यांना 60 धावा कराव्या लागतील जर या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवायचं असेल. बाबू पटकारे सारखा अजून एक चांगला खेळाडू, डाव्या हाताने फलंदाजी करणारा अजून खेळाडू बाकी आहे. समोरांचं पाणी. गोलंदाजीसाठी संतोष कुर्वे. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो संतोष कोरवे. जा की आमचं पाणी आहे समोर आहे बघ, तिथं समोर आहे. नाही इथल्या कुठल्या तर घरात मागून आण जा. परत एकदा मोठा प्रशांत दळवे.
सीमा रेषा पार. 6 धावा. किती झाला? काय परत एकदा मारलेला चेंडू. आणि परत एकदा चेंडू सीमा पार गेला. सीमा पार. हा प्रशांत दळवे यांची एक चांगली फलंदाजी. एक चांगली फलंदाजी प्रशांत दळवे यांच्या बॅटमधून. परत एकदा चेंडू सीमा रेषा पार. 6 धावासाठी प्रशांत दळवे. प्रशांत मी पहिलाच म्हटलेलं होतं एक चांगला जबाबदारीचा फलंदाज आहे. बऱ्याच मॅचेस त्यांनी जिंकून दिलेले आहेत आणि भागातील कागल शहरातील एक स्टार फलंदाजामध्ये त्यांची गणना होते. मागच्या मॅच मध्ये त्यांनी वैयक्तिक 73 धावांची खेळी केलेली होती. आणि कॉटन कॅच आणि मोठा झटका. या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केलं असं आमचं मित्र सॉफ्टवेअर इंजिनियर भागातील हसतमुख व्यक्तिमत्व अभिजित पसारे याने या स्पर्धेसाठी बहुमूल्य असे सहकार्य केलेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत, आभार. तसंच युवाने स्कोर झालेला आहे तो 3 बाद 41 3 लॉस. फलंदाजीसाठी आलेला आहे तो बाबू पटकारे. होम प्लेअर. या मैदानचा होम ग्राउंड आहे त्यांचं हे. बघायचं आहे तर संघाला पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये फलंदाजीसाठी आलेला आहे तो. बघायचं आहे आता त्यांच्या खेळीची गरज आहे संघाला. एक चांगला फलंदाज आहे. तसंच या स्पर्धेसाठी युवा नेते दगडूदादा कुडचे यांनी बहुमूल्य असे सहकार्य केलेलं आहे. संतोष कोरवे 2 षटकार 1 चौकार. षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 41. बरोबर आहे ना? पुढे आहे की फोन नसेल हो त्याच्याकडे. बघायचं आहे काय होत आहे ते. सोन्या पाटील एक विकेट टेकर गोलंदाज. लागल की मारू नकोस. विकेट टेकर गोलंदाज सोन्या पाटील. मोठी अपेक्षा आहे कर्णधारांना आता त्यांच्या गोलंदाजीकडून. आणि समोर आहे ते उत्तम वड अष्टपैलू खेळाडू. परत एकदा टोलवलेला आहे तो 6 धावांसाठी चेंडू. एक चांगला फटका
उत्तम वडच्या बॅटमधून सेल्फ हेल्प टुर्नामेंटचं 5वं वर्ष. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचे एक चांगलं नेटकं नियोजन असते. यावर्षी कागल शहरात पहिल्यांदाच यूट्यूबवर प्रसारित होणारी ही स्पर्धा, भागातील पहिली टुर्नामेंट. संयोजक संदीप सोनुले, पप्पू सनगर, योगेश मोहिते, राहुल हेगडे, प्रशांत मातुगडे, पवन हेगडे, अमोल सोनुले. हा परत एकदा त्याच पद्धतीनं चेंडू आणि तोच फटका मारण्याच्या नादात बीट होतात ते उत्तम वड. प्रशांत दळवी, प्रशांत मातुगडे, चेंडू चांगला दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. बघायचं आहे परंतु पप्पू सनगर यांचा एक चांगली क्षेत्ररक्षण. बोल की पॉईंटच्या दिशेने घेऊन काढलेला चेंडू, बॉल खाली आहे ती विजय दाभाडे. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण विजय दाभाडे यांचं. हातावर पाणी घाल. गरीबाला तसं का जरा हातावर पाणी घाल. बाबू मिडॉनच्या दिशेनं आणि मोठा झटका बापू टायगर्सला. बाबू पटकारांच्या रूपानं रनआउट. 2 धावा घेण्याची एक आणि मैदानात येत आहे ते आता कोण आहे बघा जरा, संतोष पवार. संघाची धाव संख्या झालेली आहे ते किती 51, 4 लॉस. 5 ओव्हर झाल्या काय, 5 षटकाच्या समाप्ती. अजून शेवट चेंडू आहे, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 51 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या चांगली आहे परंतु विकेटा गेलेल्या आहेत. आणि मैदानात आलेला आहे तो इम्रान ताहिर, संतोष पवार. बघायचा एक मोठी जबाबदारी आहे आता त्यांच्यावर. मधल्या फळीतील एक चांगला खेळाडू, मॅच विनर खेळाडू आहे तो. बघायचं आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आता संघाला. आणि चेंडू सरळ सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर संतोष पवार यांच्या बॅट मधून निघलेला चौकार. चांगली फलंदाजी. त्यांचे भाऊ अमित पवार यांनी हे आपल्या संघाला एक चांगला सामना जिंकून दिलेला होता. आता 5 ओव्हर 55. धाव संख्या चांगली आहे परंतु 4 चांगल्या प्रमुख विकेटा गेलेल्या आहेत. मोठी जबाबदारी आलेली आहे आता या दोन्ही खेळाडूंच्या वर. 12 चेंडूमध्ये 20 धावा कराव्या लागतील, 25 धावा कराव्या लागतील जर या सामन्यामध्ये त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभा करायची असेल. कारण साई चॅलेंजरची जर फलंदाजी बघितली तर संतोष कोरवी, राहुल हेगडे, साद पिंजारी, विनायक माळुंगेकर, आशिष हवळ, अजित साठे, अजय गोंधळी
विजय दाभाडे, पप्पू सनगर, शाहरुख पिंजारे, सोन्या पाटील एक अतिशय चांगलं खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू आहेत, त्यामुळे 80 धावाचं आव्हान त्यांना ठेवावं लागेल. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो दुसरं षटक घेऊन आणि संघाचं 6वं षटक घेऊन साध. परत एकदा चेंडू सीमा रेषा पार, 6 धावांच्या साठी. बॉल गेलेला आहे, दुसरा बॉल घ्या कमिटी. प्रशांत मातुगडे, अक्षय संतोष कोरवे, राहुल हेगडे दोघही फॉर्मात असलेले फलंदाज आहेत साई चॅलेंजर्स मध्ये. सर षटकार स्टेटच्या दिशेने मारलेला चेंडू, पंचांचा निर्णय 6 धावांचा. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. जर साध पिंजारे यांनी या चेंडूवर विकेट घेतली तर ओमकार राऊत व गणेश गाडेकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, तो रोख. आणि कॅच हॅट्रिक. पडशील की ए दे. परत एकदा साध पिंजारे यांचा चांगली गोलंदाजी. 2 चेंडूवर 2 षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू निर्धाव चांगलं कमबॅक करतात ते साध पिंजारे. बक्षीस आहे त्यांच्यासाठी इथं गणेश गाडेकर व ओमकार राऊत यांच्याकडून रोख बक्षीस. परत एकदा कव्हरच्या आणि 2 धावा. संतोष कोरवे. संघाची धाव संख्या होते ती झालाय हा. परत एकदा चेंडू खाली आहे ते षटकार. मिडॉपच्या डोकीवरून सरळ चेंडू. संघाची धाव संख्या झालेली आहे 6 षटकाच्या समाप्तीनंतर 75. 6, 12, 18, 20 धावा. उत्तम यांनी दिलेले, उत्तम यांनी काढलेले त्या ओव्हर मध्ये. आणि अफगाणिस्तानचा स्कोर झालेला आहे तो इथं किती झाला हो? 124, 7 आउट. जर हा सामना अफगाणिस्ताननं जिंकला तर भारताला या अपेक्षा आहेत सेमीफायनल मध्ये पोहोचण्याच्या. अजय गोंधळी, तो संतोष पवार. परत एकदा चेंडू खाली आहे तो विनायक माळुंगेकर आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी चांगला चेंडू टोलवलेला होता. 2 चेंडू मध्ये 6 धावा करून खेळतोय ते संतोष पवार. 2 चेंडू मध्ये 6 धावा. विनायक माळुंगेकर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु कॅच थोडासा लांब होता तरी सुद्धा चांगला प्रयत्न केला होता त्याने. एक धाव. बघायचं आहे काय होतंय. संतोष पवार
परत एकदा उत्तम वड तो अजय गोंधळे. एक नवदूत गोलंदाज आहे तो अजय गोंधळे. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडू आतापर्यंत. नो बॉल. पंचांचा निर्णय आहे नो बॉल. 3. नवदूत गोलंदाज आहे, त्यामुळं आमच्या भागातील माझ्या खेळाडूंना एक विनंती आहे की हात फिरवून बॉलिंग ह्यासाठी करावी लागते. परत एकदा चांगला कव्हर मधून मारलेला चेंडू होता, परंतु बॉल खाली आहे ते संतोष कोरवे. 1 धाव. सर्व चांगल्या स्टार बॉलरांच्यावर ऑब्जेक्शन आल्यामुळं आणि आता मात्र सरळ षटकार. काय झालं आणलं? ओके. आणि उत्तम वडे यांच्या बॅट मधून निघालेला 4था षटकार. महेश कल्ले, संतोष कोरवे. बापू टायगर्स वर्सेस साई चॅलेंजर्स. संतोष कोरवे टू महेश कल्ले. परत एकदा आणि 2 धावा बघायचा आहे. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय काय, परंतु 2च धावा. उत्तम वडे यांच्या बॅट मधून चांगलं फटका आलेले आहेत. अजय गोंधळे एक फलंदाजीसाठी आहे प्रसिद्ध आहे, परंतु इथं गोलंदाजीची आता ही मदार सांभाळतोय. परत एकदा चेंडू संत रोहिदास शाळेच्या पलीकड. स्वामी समर्थ शाळेच्या पलीकड. संघाची धावसंख्या झालेली आहे 7 षटकाच्या समाप्तीनंतर 95. आम्ही आता संत रोहिदास शाळेत शिकलोय. राहणार बेगरात, बेगरचं नाव घेणार. शाळा शिकलोय संत रोहिदास, त्याच नाव घेणार. मी बेगरचा. हॅलो. यानंतर उद्या या सामन्याचा शेवटचा 2 सेमीफायनल 1 फायनल 2 शेवटचा दिवस आहे. बॉल टाक. त्यानंतर प्रशांत बॉल घ्या. त्यानंतर याच मैदानावर इथंच भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. कागल शहरातील सर्व प्लॅस्टिक बॉल प्रेमीसाठी सुवर्ण संधी. एक मोठी भागातील एक मोठी स्पर्धा होणार आहे कागल शहरातील प्लॅस्टिक बॉल. त्या स्पर्धेसाठी संयोजक आहे ते खोन्या नदाब, बबलू कोळी, छोट्या कांबळे. या स्पर्धेचे युवा नेते महेश गाडेकर. चषक महेश गाडेकर युवा मंच यांच्यातर्फे ही स्पर्धा होणार आहे. भावी नगरसेवक महेश गाडेकर, महेश गाडेकर युवा मंच व खोन्या नदाब, बबलू कोळी, सिद्धू कांबळे, छोट्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कागल शहरातील प्लॅस्टिक बॉल खेळाडूंच्यासाठी सुवर्ण संधी आहे. याच मैदानावर जर ज्यांना भाग घ्यायचा असेल, नाही सर टीम सिलेक्ट झालेले आहेत, त्यामुळे आता उत्तम वडचा किती झाला बघा जरा. उत्तम वड एक चांगलं नेटकं नियोजन केलेलं आहे क्रिकेट लवरच्या खेळाडूने. दिवाळी उरसासारखा सण असूनही गेली महिनाभर ते स्पर्धेसाठी झटत आहेत आणि एक चांगली यशस्वीरित्या स्पर्धा त्यांनी इथं पार पाडत आहेत. या स्पर्धेसाठी 1 महिना ज्यांनी श्रम घेतलेले आहे ते योगेश मोहिते, संदीप सोनुले, प्रशांत म्हातुगडे, पप्पू सनगर, राहुल हेगडे, पवन हेगडे, विनायक माळुंगेकर, अमोल सोनुले, भारत सोनुले, प्रशांत दळवी, अक्षय साठे, भारत सोनुले, अमोल सोनुले या सर्वांनी मिळून एक चांगली कागल शहरातील पहिल्यांदाच
युट्यूबवर प्रसारित होणारी स्पर्धा इथं भरवलेली आहे, त्यामुळे आम्ही एक क्रिकेट प्रेमी व भागातील क्रिकेट प्रेमीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि 95 धावांचं लक्ष आहे आणि मैदानात उतरलेला आहे तो संतोष कोरवे व शाहरुख पिंजारे. मैदानात दोघाही खेळाडूंच्याकडे एक चांगले फटके मारण्याची क्षमता आहे. 42 चेंडूमध्ये जर या दोघांनी 5 षटकापर्यंत जर ही पार्टनरशिप राहिली तर सामना एकतर्फे जिंकून देण्याची क्षमता असलेले दोन्ही खेळाडू आहेत. परंतु समोर आहेत ते गोलंदाजसाठी उत्तम वड्ड. आज राहुल खांडेरे थोडेसे अपयशी झालेले आहेत. पहिल्यांदाच मोठ्या सामन्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. कायमस्वरूपी त्यांची फलंदाजी मोठ्या सामन्यामध्ये कायम अर्धशतक. काय ए बॉल घेऊन जा मैदानात. घरला जाऊ 8-5 जाऊ मी घराकडे येतो. जाऊ जावा फलंदाजीसाठी आलेला आहे तो स्ट्राईकवर आहे तो संतोष कोरवे. नॉन स्ट्राईकला आहे तो शाहरुख पिंजारे. गोलंदाजीसाठी आहे तो उत्तम वड्ड. शाहरुख पिंजारे मगाच्या एक संयोजकामध्ये एक नाव राहिलेलं आहे ते प्रेम शिंदे. अतिशय इंजिनियर आहे, परंतु या स्पर्धेसाठी मनापासून त्यानं श्रम घेतलेला आहे. चांगलं या प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. प्रेम शिंदे हे बॉक्स मध्ये घाला. ते तसं नाही, नवीन बॉल आता लागणार आहेत पण त्याबरोबर आपण कुठं मारतो. घाल की तुला 10 बॉल ना तुला खेळते खेळाय बॉक्स मध्ये घाल की बॉक्स मध्ये. आणि सामना सुरू. आणि परत तू आहेस त्यात. आणि चेंडू लेग स्टंपला बाहेर. उत्तम वड. संघाची धावसंख्या 1. युट्यूब आहे नो युट्यूबला त्या ह्याच्यावर आहे बघा. बोल्ड आणि संतोष कोरवी. मोठा फटका. आता मात्र संघ अडचणीत आलेला आहे तो साई चॅलेंजर्स. शाहरुख पिंजारे आणि मॅच विनर राहुल हेगडे. महेश खाल्ले. कालच मॅचचा निर्णय झालाय. फलंदाजीसाठी आलेला आहे तो राहुल हेगडे. मॅच विनर प्लेयर. अरे तू कसं आलाय पाण्यात जरा इथं कुठं आहे का बघ. ते राहुल कांडे पोरगेने पाणी पिशवीत आणले. निखिल ए निखिल बा इडी 2 मिनिट इडी सांगतो. पिशवी घेऊन ये पिशवी घेऊन ये. एवढंच काय होतं बाबा इडी पाणी घेऊन ये. पाणी पिशवीतलं एक काढण्याचे सगळे हुशार आहेत. पाण्यात घे वाटलेलं त्या. अरे राहुलदाने सांगले फोन लावला आण. अबे इथं समोर. ए राहुलदा अरे पाणी द्या सांगितलं पिशवीतलं. बाप रे लाजून तर द्यायचं रे. ह्याला बघून ह्याला बघून लाजून तर द्यायचं. ए दे रे दे. ही शपथ. अप्रेम बॉल घ्या सगळं. नाही वरती टाकला वरती ठेवले कॅमेरा खाली. आणि परत एकदा मोठा झटका लागला असता. उत्तम वड.
चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात संतोष कोरवीसारखी महत्वपूर्ण विकेट घेतल्यानंतर राहुल हेगडे यांना जीवदान. देव पण सोहेल पिंजरा आहे, देव पण त्यांना धोका आहे जरा. हा. आणि 4 रन. टिंगो फकीर एक चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगला सोहेल पिंजारे. परत एकदा आणि चांगल्या आणि बघितलंस परत एकदा मारलेला चेंडू. बॉल खाली आहे. टिंगो फकीर एक चांगला दस्तगीर फकीर एकच धाव. सोहेल पिंजारे मोठं फटकं खेळण्याची क्षमता आहे. डाव्या हाताने फलंदाजी करतोय. सलग 3 षटकार मारले तर शाहरुख पिंजारे यांना इथं सिद्धार्थ कांबळे यांच्याकडून बक्षीस आलेला आहे. रोख बक्षीस आहे इथं 201 रुपये रोख. प्रेक्षकांना पण एक सूचना आहे, ज्यांना बक्षीस लावायचं असेल त्यांनी रोख पैसे लावून द्यायचं. फोनवर कुणाचंही बक्षीस स्वीकारलं जाणार नाही. मगाच्यान बरंच फोन येत आहेत परंतु रोख पैसे पाहिजेत. आणि आत्ता मात्र संतोष जाधव उर्फ कॅलिस विकेट टेकर गोलंदाज. विकेट टेकर चांगली गोलंदाजी. चांगली इंद्रजित डवरे यांची चांगली म्हणायचं क्षेत्ररक्षण. चौकार वाचवलेला आहे त्यांनी संघासाठी. संघासाठी चौकार वाचवलेला आहे तो इंद्रजित डवरे याने. 2 खेळाडू लेग साइडला लावलेला आहेत. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण आणि एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संतोष जाधव उर्फ कॅलिस यांची. सिंगल डबल धावांचं कायच येणार नाही आता इथं. जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठं 4-5 फटकं मारण्याची गरज आहे ती. आणि पहिला फटका आलेला आहे. चेंडू सर चेंडू सीमा रेषा बघायचा आहे. कमिटीचा निर्णय 4 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या 2 सेमीफायनल 1 फायनल यूट्यूबवर हा सामने प्रसारित होणार आहेत. चेंडू सीमा रेषा पार. अजून राहुल कानडे, अमित पवार, संतोष पवार, प्रशांत दळवे असे अनेक दिग्गज गोलंदाज बाकी आहेत. नवीन थांबा, बॉल येतोय थांबा. हे उत्तम बॉल घे की रे परत जाऊन. आला बघा नवीन बॉल. टिंगू फकीर, इंद्रजित डावरी, राहुल कानडे, महेश कल्ले, संतोष पवार, बाबू पटकारे, संतोष कॅलेस, उत्तम वड, प्रशांत दळवे, राहुल हेगडे
परत एकदा चेंडू सीमा रेषा पार 6 धावा. चांगली फलंदाजी मी पहिलाच म्हटले होतं, ज्यावेळेला राहुल फलंदाजीसाठी आलेला होता त्यावेळेला मॅच विनर प्लेयर बऱ्याच सामने त्याने जिंकून दिलेला आहे. रुपेश बोते सारखा अजून एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक परत एकदा बॉल खाली आहे तो रुपेश बोते. एकदा मिस होत्या बघायचा आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो रुपेश बोते. बसा उभारून मॅच बघा. हे शॉक लागेल हात लावते आणि पण 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती किती? हा धावसंख्या किती झाल्या? 2 ओव्हर 20. हा सिंगल 21. 2 ओव्हर 1 आऊट 21. आणि आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो राहुल कानडे. राहुल कानडे कागल शहरात पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत दिग्गज खेळाडू होऊन गेले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा झाल्या. गोवा, मुंबई, बेळगाव, सोलापूर इथून खेळाडू इथून संघ आलेले होते. परंतु यूट्यूबवर प्रसारित होणारी पहिलीच सेल पेल स्पर्धेच्या रूपानं यूट्यूबवर दिसणारी पहिलीच स्पर्धा. चेंडू चेंडू सरळ दूधगंगा शाळेच्या पटांगणावर. मी पहिलाच मी बोललेलो आहे की एक मॅच विनर प्लेयर म्हणून राहुल हेगडे यांच्याकडे बघितलं जातंय. टिंगू फकीर हा कॅच घेणं, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. हे नाही कमिटीचा निर्णय बघा, पंचांचा निर्णय बघा. कोल्हापूर असोसिएशनचे मोठे पंच आहेत ते. या की इकडे मागे या माग आम्हाला दिसून दे स्पर्धा बघा. काय झालं? आणि सामना आता ही स्पर्धा जरतरवर येऊन बसलेली आहे. आता उद्या रन रेटवर परत एकदा चेंडू 4 रन. चेंडू 4 धावेसाठी राहुल हेगडे. चेंडू वाईट होता परंतु कट्ट मारलेला आहे त्यामुळं निर्धाव राहुल कानडे. परत एकदा मारलेला चेंडू बघायचा. रुपेश बोते एक चांगलं क्षेत्ररक्षण. रुपेश बोते एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच 2-3 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी. एकाच धावेवर समाधान मानावं लागते ते राहुल हेगडे यांना. आणि आत्ता मैदानात आलेला आहे, स्ट्राईक वर आलेला आहे ते शाहरुख पिंजारे. मोठा
उलट फटका मारण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये आणि बघायचं आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सामने युट्यूबवरही तुम्ही बघू शकताय CLPL 2021 या लिंकवर युट्यूबवर सुरू असलेली ही स्पर्धा कागल शहरातील इतिहासातील पहिली स्पर्धा संतोष पवार एक चांगला क्षेत्ररक्षक नक्कीच चौकार वाचवतोय आपल्या संघासाठी शाहरुख पिंजारेडो राहुल कानडे वाईट ऑफ स्टंपला बराच बाहेर असलेला चेंडू पंचांचा निर्णय वाईट बॉल अफगाणिस्तानचा की झाला चेंडू सीमा रेषा 2-2 ए झाडाला लागलाय बॉल झाडाला कट्ट्याच्या पलीकडे गेला बॉल अलीकडेच दिसालाय ना ए मनोज कट्ट्याला लागला काय झाडाला 2 डिक्लेअर 2 धावा झालेल्या आहेत ते 35 3 षटक काय 3 ओव्हर 35 24 चेंडू मध्ये 60 धावांची गरज 24 चेंडू 60 धावा प्रत्येक बॉलला 2.25 धावाची गरज भारत वरती येणार नाही का भारताचा न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान चालू आहे 3 ओव्हर 35 1 आउट 24 चेंडू मध्ये 60 धावा जर हे मैदान बघितलं तर लक्ष अजून अवघड नाही संतोष जाधव दुसरं षटक संघाचं चौथं षटक परत एकदा चेंडू सीमा रेषा पार सीमा रेषा सहा धावा षटकार सीमा रेषा पार हा चांगली गोलंदाजी एक चांगला टप्प्याची गोलंदाजी तर संतोष जाधव यांच्याकडून परत एकदा एकच धाव बघायचा आहे ते इंदर डावरी चांगला क्षेत्ररक्षक आहे चांगला परत एकदा एक धाव चेंडू थोडासा लेग स्टंपला बाहेर झालेला पंचांचा निर्णय वाईट बॉल अर्धा तास जावा तुम्ही घरला
परत एकदा मारलेला चेंडू बघायचा आहे मिड ऑफच्या दिस. घरला जाऊ. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ते 1 बाद 45. 18 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. तुम्ही सगळी नाही जावा तिकडे बसा जावा कट्ट्यावर द्या जावा. 50 18 चेंडू 50 धावा. बॉलर नाहीत अजून. उत्तम वड, प्रशांत दळवी, संतोष पवार. कोण संतोष की आलीस. पागरे पागरे चांगलं आहे ते. ए ए पूर्वा इकडे जावा. बॉलर आहे ते राहुल कानडे. दुसरं षटक संघाचं 5वं षटक. चार रन बेसॅनल चौका. 17 चेंडू 46 धावा. 17 चेंडू मध्ये 46 धावांची गरज. समोर आहे ते राहुल हेगडे व शाहरुख पिंजारे. दोघही पिच हिटर मॅच विनर प्लेयर आहेत. सामना चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी. 16 चेंडू 42 धावा. हा 22 बॉल इतक्यात. संघाचा 53. 22 चेंडू मध्ये राहुल हेगडे खेळतोय तो. 22 चेंडू मध्ये 47 धावावर. 22 चेंडू 47 धावावर खेळतोय ते राहुल हेगडे. आणि परत एकदा हॅट. 4 रन 4 रन 4 रन. आणि 50 धावा झालेले आहेत. इकडे इकडे 50 धावा झालेल्या आहेत राहुल हेगडे यांच्या. 23 चेंडू मध्ये 51 धावा. ए राहुल इकडे बॅट कर राहुल. तेवीस चेंडू मध्ये 51 धावा झालेल्या आहेत. आणि चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ते राहुल हेगडे यांची. हा चांगली गोलंदाजी राहुल कानडे. सलग 3 चेंडूवर 3 चौकार मारल्यावर 4था चेंडू मिस. परत एकदा चांगलं कमबॅक करतोय ते राहुल कानडे. 3 चेंडूवर 3 चौकार आणि सलग 2 चेंडू डॉट. आणि लांब लचक षटकार.
हे काय नाही काय काय नाही काय नाही काय नाही. 2 धावा 2 आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ते 59. 12 चेंडू मध्ये 36 नो 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. जर या 3 चेंडू मध्ये डॉट गेलेल्या 7 धावा झाल्या असत्या तर सामना परत एकदा रंगतदार स्थितीत. अजूनही सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. एकच विकेट गेलेले आहे संतोष कोरवे यांच्या रूपानं मैदानात आहे ते पिच हिट्टर. एक स्टार फलंदाज शाहरुख पिंजारे समोर आहे ते मॅच विनर प्लेयर राहुल भेगडे. लिंबू चालना ऊन कमी आलंय रे सूर्य मावळाला आहे. 6 नंतर जरा अवघड आहे. अरे 95 मारून पण येणार नाही अशी स्थिती झाली. कोण आहे त्यांच्यात? किती वाजाय टाइम किती बाकी आहे बघ जरा. 5:30 झालेत. आणि सूर्य लाल झालाय तिकडे तिकडे बघ. शाहरुख पिंजारे यांच्या बॅट मधून एक 3 षटकारांची गरज आहे ती संघासाठी. टिंगू फकीर उप दस्तगीर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला खेळाडू आहे. स्टार खेळाडू आहे तो दस्तगीर फकीर. आणि शाहरुख पिंजारे एक मोठं फटका मारण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. बघायचं आहे काय होतंय. वाईट 12 चेंडू 36 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना युट्यूबवर सुरू आहे. सोहेल पिंजारी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत हा सामना कुणाच्याही बाजूने झुकला असा आम्ही म्हणू शकणार नाही. अरे चांगली गोलंदाजी प्रशांत दळवे पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय या टुर्नामेंट मध्ये आणि चांगली गोलंदाजी. अकरा बॉल 36 धावा. एक 17-18 धावा या होरीमध्ये आल्या तर सामना परत एकदा तिथंच बसून देत. एक धाव 2 चेंडू मध्ये 1 धाव देतोय. 2 चेंडू मध्ये 2 धावा. प्रशांत दळवी चांगली गोलंदाजी. डॅनिश सलूनचे मालक सुशांत सूर्यवंशी बक्षिसांची गरज आहे. इकडे या बक्षीस द्यायला पाहिजे. आणि चेंडू रुपेश बोते आणि मॅच विन कॅच. आणि हा कॅचचं महत्व माहिती होतं. आणि प्रशांत दळवी यांनी परत एकदा चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि महत्वाच्या क्षणी एक चांगली विकेट मिळवतोय तो प्रशांत दळवी. या विकेटचं महत्व माहिती आहे बापू टायगर्सला. परवीन पगरे कुणी प्रशांत दळवी. प्रशांत दळवी यांनी महत्वाच्या क्षणाला एक चांगली विकेट. या विकेटचं महत्व बापू टायगरच्या सर्व खेळाडूंना माहिती आहे. जर राहुल हेगडे यांची बॅट अजूनही सामना. आणि आत्ता मात्र आलेला आहे तो नवदूत खेळाडू अजय गोंधळी. फलंदाजीसाठी आलेला आहे ते अजय गोंधळी नॉन स्ट्राईकला आहे. अजय गोंधळी परत एकदा चौका.
हा जे नाही 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 डायरेक्ट हिट होता राहुल कानडे यांचा, परंतु ते हे दाखवा की जाऊन दे प्लेअर ते पुन्हा दाखवतात यार. स्टंप हल्ल्या, परंतु खेळाडू क्रीज मध्ये आहे. ते असं ते हे होत नाही ना ते. हा घेऊ ते घे. आम्ही मागितलेला नो रिओ, आमच्या वेळेला त्यांनी मागितलेला की LBW. दिला की आहोत. उभते यार. मग मग मोबाईलला लाव की त्याच्या येते. परशांत दळवी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ते परशांची एक जबाबदारीचा आणि एक अष्टपैलू खेळाडू. रुपेश बोते एक चांगला कॅच पकडलेला होता, एक चांगला क्षेत्ररक्षक आहे तो, आणि 5 चेंडू मध्ये 5 धावा देतोय. आणि बापू टायगरच्या बाजूने हा सामना झुकताना बापू बाबूने कोण कुठे परत एकदा चांगली गोलंदाजी प्रशांत दळवे यांची. एका बॉलराची उणीव भरून काढलेली आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ते 2 आऊट 63, 3 आऊट 63, 33 धावांची गरज. किती बॉल किती? 6 बॉल 33, प्रत्येक चेंडूवर षटकार. झाली मॅच संपली ते झालं रे. सूर्य मावळ हा कोणाकड या प्रेक्षकांच्याकडे जरा कॅमेरा फिरवा. टक्क्याने हारेल. नाही झाली की आता. 4 ओव्हरची उद्या का? आता उद्या दे, उद्या सकाळी दे लवकर. परत बाबू पटकारे आज आहे दिसायला चांगली गोलंदाजी बाबू पटकारे, चांगली गोलंदाजी. 6 चेंडू मध्ये 6 धावा, 5 चेंडू मध्ये 5 षटकार जरी मारले तरी पण आता 3 धावांनी सामना झुंकलेला आहे तो बापू. बाबू चांगली युनसिंग पद्धतीची चेंडू, 4 चेंडू 33 धावा. असून मॅच होत नाही म्हणजे काय चेष्टा आहे काय? पहिल्या बॉलला त्याच्यावर भटाडा ठोकला वाटतं पहिला. आणि महेश कल्ले बॉल खाली आहे ते डावरी, इंद्रजित डावरी चांगली गोलंदाजी. ऑरेंज कॅप इंद्रजित डावरी, ऑरेंज कॅप. हे बघ हे बघ या दोघांचं काय लागले. हे पण आडवं, ते पण आडवं. पब्लिक हालाले कसे पब्लिक हालाले. पब्लिक आले झालं मॅच संपली. आणि मॅचचा निकाल आता लागल्यातच जमाय बघायचा आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. काय तर आता यात प्रशांत दळवे मॅच संपली रे. मॅच संपली रे झालं की. एक चांगला प्रयत्न होता इथं कॅच घेण्याचा, परंतु कॅच लांब होता, मिस झालेला आहे. मॅच संपली. अजय गोंधळी नो टेन्शन, मल्टी स्पेशालिस्ट नो टेन्शन बाळतपण या बोर्डावर जाऊन पडलेला आहे. मला टिकून हसले. खून अजय गोंधळे याच्या बॅट मधून निघलेला चांगला षटकार. दोघाही पार्ट टाइम बॉलर आणि चांगली गोलंदाजी केलेली आहे.
आणि बाबू पटकारे एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रशांत दळवी बाबू पटकारे यांनी बॉलिंगची उणीव भरून